गडगडेश्वर प्रभागातील शिव कॉलनी, पुष्पक कॉलनी परिसरात नागरिक अनेक वर्षापासून राहत असताना येथील नालीचे काम अद्यापपर्यंत झाले नाही। अनेक वर्षापासून या परिसरातील रस्ता नाली बांधकाम झाले नसल्याने गटाराचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे। एवढेच नव्हे तर पावसाळ्यात रस्त्यावरील सांडपाणी अनेक नागरिकांच्या घरात गेल्याने नागरिक आजारी पडत आहेत। मनपा प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार निवेदन देऊन सुद्धा जैसे थे परिस्थिती या परिसरात आहे। अमरावती शहरात घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असताना या प्रभागातील सांडपाणी नाली आणि रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही। रविनगर, छांगाने कॉलनी, पुष्पक कॉलनी, शिव कॉलनी, महेश कॉलनी आदी परिसरात नाल्याची साफसफाई केल्या जात नाही। या परिसरात कचरा गाडी 10 ते 12 दिवस येत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे। यामुळे शिवसेना उपशहर प्रमुख सुनील राऊत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष सचिन बावनेर यांच्या मार्गदर्शनात मनपा आयुक्त दालनासमोर सांडपाणी टाकून आंदोलन करण्यात आले। कचरा गाडीमध्ये परिसरातील सांडपाणी ड्रम मध्ये जमा करून मनपा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मनपा आयुक्त प्रवेशद्वार जवळ सांडपाणी टाकून मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी मनसे शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 17 गडगडेश्वर यामधील शुभम कॉलनी, शिक्षक कॉलनी, पुष्पक कॉलनी ह्या भागामध्ये 4 ते 5 महिन्यापासून NGBवाल्यांच्या जे गटर लाईन टाकलेली आहे त्या गटरचं पाणी त्यांच्या घरामध्ये 4 महिन्यापासून शिरत आहे। त्याच्या अगोदर आयुक्त साहेबांना 4 वेळा निवेदन दिलेले आहे। त्या 4 वेळा निवेदनमध्ये त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, म्हणून आज आम्हाला असं पवित्र उचलावं लागलं का त्या गटरचं पाणी महानगरपालिकेच्या दालण्यात आणून टाकावं लागलं। आज आयुक्त साहेबांनी सांगितलं का 4 वाजता तुमच्यासोबत येतो आणि आयुक्त साहेबांना स्पष्टपणे सांगितलं का 2 दिवसामध्ये तुम्ही हे आमचं कामाचा विल्हेवाट लावला नाही तर आम्ही 2 दिवसामध्ये तुमच्या दालण्यामध्ये सर्व प्रभागाचे नागरिक, त्या एरियाचे नागरिक आम्ही तुमच्या दालण्यामध्ये येऊन बसू। अगर नाही त्याच्यापेक्षा अगर नाही झालं तर शिवसेने स्टाईलनं आम्ही त्यांना आमचं कशा पद्धतीचं काम असते ते दाखवून देऊ। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।